तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे इट्स माय स्टाईल. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा हा प्रयोग बघून घ्या. पहाटे पाहिले हो हो मिळावे तुझे येते रे. मित्रांनो, प्रयोग तर बघितलाच असेल. असा जबरदस्त व्हिडिओ कसं बनवायचा आहे तेच मी या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला 2 ॲप लागणार आहे. पहिला आहे पिक्सल लॅब आणि दुसरा आहे कॅपकट. सॉरी मित्रांनो, काइनमास्टर. व्हिडिओ कसा बनवायचा एकदम स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. मग पहिल्या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल यूज केलेलं आहे तो सगळ्या मटेरियलचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याला एक प्रकारचा पासवर्ड आहे, तो पासवर्ड याच व्हिडिओमध्ये दिलेला आहे मित्रांनो. त्यामुळे आपला व्हिडिओ पूर्ण बघा. PLP फाईललाही तोच पासवर्ड आहे मित्रांनो आणि मटेरियललाही तोच पासवर्ड आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला अशा प्रकारे सगळे PLP फाईल दिलेला मित्रांनो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. इथे क्लिक करून मित्रांनो, मग जे काय आपला स्टार्टिंगचा फोटो राहत आहे ते तर अशा प्रकारे सगळ्या टेक्स्ट ॲड करून दिलेला आहे मी. इथं तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो. 2 लग्न आहेत म्हणून मी दोन्ही फोटो एकाच ह्याच्यात केलेला आहे. तुम्ही वेगळा करू शकता फक्त एका लग्नाचा. बघू शकता ते कलर इफेक्ट हे तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो. हे इन्फिनिटी फॉन्ट यूज करून मी हा नाव बनवलेला मित्रांनो. कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथनं कलरही चेंज करू शकता. बघा, स्क्रीनवर बघू शकता. आणि कलर असा क्रिएट करायचा आहे मित्रांनो. एकदम टॉप क्वालिटीचा व्हिडिओ आहे मित्रांनो. एवढंही फाटणार नाही आपला व्हिडिओ. मग पहिला झाल्यानंतर मित्रांनो, हे पहिल्यांदा आपल्याला बॅकग्राऊंड कट करून हे अशा प्रकारे आपल्याला फोटो सेव्ह करायचा आहे अल्ट्रामध्ये. सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो, जे काही हे सगळे लेअर आहेत ते परत हाईड करून घ्या. हाईड केल्यानंतर परत दुसरा इमेज म्हणजे बॅकग्राऊंड ओपन होईल. इथं आपलं जे काय कोणाचा व्हिडिओ बनवायचा त्यांचा फोटो अशा प्रकारे कपल्सचा घ्या किंवा सिंगल म्हणजे जेंट्सचा असेल तर जेंट्सचं पहिल्यांदा, मग नंतरनं लेडीजचा मित्रांनो. अशा प्रकारे दोन्ही फोटो ॲड करून हे बघा, स्क्रीनवर बघू शकता. अशा प्रकारे मी फोटो क्रिएट केलेला आहे मित्रांनो. जो काय रितेश नाव आहे का, त्याला एक प्रकाराचा इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला. तो इफेक्ट कसं द्यायचा आहे तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून एकदा दाखवतो. मग ते त्या रितेश नावाच्या याला क्लिक करून शॅडोच्या इथे येऊन मित्रांनो हे ऑन करा. मग जो काय ब्लर रेड्युशन आहे ते पूर्ण कमी करून घ्या. इथं 7 करा आणि नंतर ना इथं 7. तुम्ही बघू शकता एक प्रकारचा 3D इफेक्ट लुक येत आहे आपल्या फोटोला, ते PNG टेक्स्टला. मग ते सगळे तुम्हाला दिलेला स्टेप बाय स्टेप तुम्ही एक एक फोटो असं सेव्ह करून घ्या मित्रांनो. सेव्ह करून घेतल्यानंतर कॅपकट
सॉरी मित्रांनो, काइन मास्टर ओपन करा, क्रिएट न्यू. जो काय टिकटॉकचा इमोजी आहे का आयकॉन, त्याला क्लिक करून क्रिएट न्यू वाक. मला अशा प्रकारचे एक बॅकग्राऊंड दिलेला आहे, तो बॅकग्राऊंड पहिल्यांदा ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर जे काय जर लेंथ आहे ते अशा प्रकारे 45 किंवा 30 करून घ्या. सिंगल लग्नाचा व्हिडिओ असेल तर 30 सेकंड आलं होईल मित्रांनो, मग 45 करून घ्या. स्वतः मॅन्युअली कसं बनवायचं ते शिकवायला आता मित्रांनो मी तुम्हाला. मग त्यानंतर मी प्रोजेक्ट फाईलही दिलेला आहे तुम्हाला. लेअरच्या इथे क्लिक करून अशा प्रकारे सेट करायचं मित्रांनो. आपला जो काही फोटो आहे ते मग झाल्यानंतर जे काही नेम टेक्स्ट आहे हा टेक्स्ट अशा प्रकारे सेट झाल्यानंतर मित्रांनो मॅन्युअल करायचं कसं, तुम्हाला जो इफेक्ट दुसरा आवडेल तर तुम्ही इथनं चेंज करू शकता. अशा प्रकारे हा टेक्स्ट इफेक्ट आहे. इथं खूप सारे इफेक्ट आहे मित्रांनो, ते तुम्ही बघून सिलेक्ट करा. मग प्रोजेक्ट दाखवणार आहे मित्रांनो. आता आपला मी बनवलेला प्रोजेक्ट आहे मित्रांनो, याचा लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. याला एक प्रकारेच एक पासवर्ड आहे, तो पासवर्ड याच व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. मग तुम्हाला इथं काय चेंज करायचं आहे मित्रांनो, आपल्या फोटोला जे काय टेक्स्ट फोटो आहे का त्याला क्लिक करून आहे ते ऑप्शनच्या इथे तुम्हाला एक रिप्लेस हा ऑप्शन शो होईल मित्रांनो, त्याला क्लिक करायचं आहे बा. मग जो काय तुमचं नाव असतं ते अशा प्रकारे चेंज करू शकतो. डायरेक्ट इफेक्ट बसून जाईल याला बघू शकतो, एकदम पद्धतशीर मध्ये इफेक्ट बसलेला आहे. मग अशा रीतीने सगळे फोटो आपल्याला चेंज करायचा आहे मित्रांनो. मग हा झाल्यानंतर मी तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ दिलेला आहे, तो ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ इथे ऍड करा. मग अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला मित्रांनो बॅक येऊन जावा. सेटिंगच्या इथे क्लिक करून ॲडव्हान्स सेटिंग हे दोन्ही ऑन करा मित्रांनो. ऑन केल्यानंतर परत आपल्या प्रोजेक्टवर या. व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता शो होत आहे. जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ते मी इथनं डिलीट करतो, तुम्हाला व्हिडिओ कट करून दिलेला मित्रांनो. माझा इफेक्ट कुठं एंड होत आहे ना, तिथनं आपल्याला अजून एकदा स्प्लिट करून हे बाकीचा व्हिडिओही डिलीट करायचा मित्रांनो. डिलीट केल्यानंतर याला रोटेटच्या इथे क्लिक करून असं झूम करून घ्या मित्रांनो. मग इथे एक तुम्हाला ब्लेंडिंग ऑप्शन म्हणून दिसेल, ब्लेंडिंगच्या इथे क्लिक करून स्क्रीन इफेक्ट करा मित्रांनो. हा इफेक्ट चांगला वाटत असेल तर लावा मित्रांनो, मी तर व्हिडिओमध्ये लावणार नाही. मग अशा प्रकारे सगळं झाल्यानंतर इथनं एक्सपोर्ट करायचा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ. हा फ्रेम 60 करू शकतो, फुल क्लॅरिटी येईल. मी तर तेच करतो. सेव्ह ॲज व्हिडिओ करा मित्रांनो. ते झाल्यानंतर बॅक या.
तुमच्याकडे कॅपकट हा ॲप असेल मग तो ऑन करून घ्या. कॅपकट तुमच्याकडे नसेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्रामवर दिलेला आहे, तिथनं तुम्ही कॅपकट डाउनलोड करू शकता. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. मग कॅपकट ओपन करून घ्या. न्यू व्हिडिओच्या इथे क्लिक करून जो काही तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्यानंतर जो असा ब्लँक दिसतो का मित्रांनो, तिथं क्लिक करून स्प्लिट असं करायचं आहे. आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. अशा प्रकारे सगळं स्प्लिट करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन जावा. स्टार्टिंगला आल्यानंतर या आयकॉनला क्लिक करून जो काय सेंटरला आहे तो आयकॉनला क्लिक करून लाईटच्या इथे क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथं लय इफेक्ट दिसणार आहे मित्रांनो. हा कॅमेरा ग्लो हा इफेक्ट तुम्ही ॲड करू शकता. एकदम जबरदस्त इफेक्ट येऊन अशा प्रकारे. मग याला परत क्लिक करून अप्लाय टू ऑल करा. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो. नाहीतर तुम्ही दुसरेही ठेवू शकता मित्रांनो, तुमचा आवडता जो इफेक्ट आहे का. मग अशा प्रकारे आपला व्हिडिओ झाल्यानंतर मित्रांनो इथे या. मग हे 1080 आणि 50 आणि हे पण 50 करून घ्या मित्रांनो. एक्सपोर्टच्या इथे क्लिक करून आपला व्हिडिओ सेव्ह टू डिव्हाइस. आजचा व्हिडिओ आपला इथं समाप्त झाला ना मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.